नमस्कार, मी तुमचा मित्र दत्ता कांबळे, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य संघटक। मित्र हो, आम्ही 2 दिवसाखाली आपल्या पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अखत्यारीमध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक आज संबंध पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये काम करीत आहेत, ज्या ठिकाणी झोपडपट्टी वासियांचं जीवनमान उंचवलं पाहिजे आणि शहरं ही झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे असा परम उद्देश घेऊन शासनाच्या या योजनेचे आजवर अनेक शासन निर्णय झाले। ज्या शासन निर्णयामध्ये आणि कार्यालयीन निकालपत्रकं देखील झाली, ज्याच्यामध्ये आपल्याला गोरगरीब झोपडीधारकांना कशा रीतीनं न्याय देणं शक्य आहे आणि त्यांची पात्र अपात्र यादी करणे व त्याबद्दलच्या लागणाऱ्या सबळ पुराव्यांची पूर्तता करून त्या अपिलांवर सुनावणी घेऊन त्याचा निकाल देणे, अशा अनेक गोष्टी। आणि त्याचबरोबर पुनर्वसन योजना होत असताना त्या ठिकाणी खाजगी बांधकाम व्यावसायिकांकडून झोपडीधारकांची होत असलेली पिळवणूक, फसवणूक, बांधकामाचा दर्जा आणि त्या ठिकाणी कागदोपत्री होत असलेली हेळसांड, या सगळ्याच विषयाला अनुसरून आम्ही सर्व पक्ष व संघटनाचे पदाधिकारी आदरणीय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे CEO साहेब श्री खडके साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्या ठिकाणी या पुणे शहरातील व पिंपरी चिंचवड शहरातील होत असलेल्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांची हेळसांड या संदर्भात रितसर निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निवेदन देखील त्यांना दिलेलं आहे। या बैठकीच्या अनुषंगानं सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, त्यामध्ये विशेषतः सन्माननीय महादेवजी कांबळे साहेब, त्याचबरोबर अरुण मामा आल्लाड साहेब, त्याचबरोबर वामन धाडवे साहेब, सन्माननीय अमनजी भेनवाल साहेब, त्याचबरोबर विनोदजी गायकवाड साहेब, सन्माननीय आशिषजी आल्लाड साहेब, फुलचंदजी चतुर साहेब, लक्ष्मण भंडारी साहेब, प्रशांत गायकवाड साहेब व सुमित गायकवाड साहेब, त्यासह बिनवडे सर व आदित्य गायकवाड साहेब व राज बिराजदार साहेब, अशी सर्व प्रमुख मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। आणि या निवेदनाच्या माध्यमातून SRA प्रमुखांना सांगण्यात आलेलं आहे, या सर्व बाबींवर व कायद्याची ताकदीनं अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा या विरोधी एक मोठं जन आंदोलन आपल्या कार्यालयावर येऊन धडकेल, याची नोंद